तू कधीच शकुंतला होऊ शकणार नाहीस, कारण स्त्री सुलभ लज्जा हे काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. तुझे शाकुंतलचे फोटो मी बघितले. हो हो, मला तेव्हाही तुला म्हणजे असं विचारावंसं वाटलं होतं की परत त्या काळामध्ये ते शाकुंतल, ते कपडे सगळे तसे. हो, म्हणजे ते बोल्डच होतं, तसं खूपच बोल्ड होतं. आणि एकतर विजयाबाई असल्यामुळे घरच्यांना काही प्रॉब्लेम नव्हते, आणि द ग गोडसे ते नेपथ्य आणि कॉस्ट्युम्स. तर चक्क आम्हाला ना खाली धोतरासारखं ते नेसायचो, वरती ती कंचुकी आणि फक्त पदर. तर द ग गोडसे आम्हाला शिकवायला यायचे, तर आम्ही सलवार कमीजमध्ये त्यांच्यासमोर उभे राहायचो आणि ते सर्व स्त्रिया कुठल्याही वयाच्या ते सगळ्यांना देवी म्हणायचे. तेव्हा आम्ही खरंच 16 वर्षाच्या होतो, तर आम्ही असं लाजायचो. ते म्हणायचे, देवी लाजू नका, मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे, कारण त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर शाकुंतल विजयाबाईंनी जर्मनीमध्ये जाऊन बसवलं होतं. तिकडनं जेव्हा गोडसे परत आले तेव्हा आम्हाला म्हणाले, तुम्हाला मी एक गंमत सांगतो, तिकडचा दुष्यंत फार हँडसम, आर्यन, आणि त्या स्त्रिया सुंदर होत्या, पण जेव्हा मी गेलो तेव्हा त्या अशाच्या अशा उभ्या राहिल्या. मी त्यांना सांगितलं की यू हॅव टू कव्हर युअर सेल्फ. ते म्हणाले, वाय, आय एम ब्युटिफुल, वाय शुड आय कव्हर माय सेल्फ. तेव्हा ते म्हणाले की तू कधीच शकुंतला होऊ शकणार नाहीस, कारण स्त्री सुलभ लज्जा हे काय आहे हे तुला कधीच कळणार नाही.